महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी 2025 या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं आज 2 दिवसाचं आंतरराष्ट्रीय सहकार निमित्त आपण जे प्रदर्शन आणि संमेलन आयोजित केलं होतं त्यासाठी आज खास उपस्थित राहिलेले आमचे पुण्याचे लाडके खासदार मुरलीधर मोहोळ आमदार आमचे खासदार बाकीचे सगळे उपस्थित बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की मी काही जास्त वेळ नाही, दरेकर साहेबांच्या प्रयत्नामुळे आणि यांच्या अनाथकरणाच्या प्रति आता कार्यक्रमात होतोय आणि पुण्यातला विषय खासदार साहेबांच्या प्रेमामुळे आज देवेंद्रजी आले, त्यांचा मी पहिल्यांदा फेडरेशनतर्फे आभार मानतो। महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन गेले 50 वर्ष काम करत आहे आणि महाराष्ट्रात 1,25,500 गृहनिर्माण संस्था आहेत, 2 लाख अपार्टमेंट्स आहेत। आपण आता नुकतंच अपार्टमेंटला पण त्याच्याशी जोडून घेतलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची परंपरा ही फार मोठी आहे आणि आपल्या इकडे दिग्गज लोक होऊन गेलेत, अगदी यशवंतराव चव्हाणांपासनं शरद पवारांपासनं वसंतदादा पाटील, विखे पाटील असे मी काही सगळी नावं घेत नाहीत, आपल्याला सगळा परिचय। आणि ही आता धुरा आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतोय। याच्यासाठी आपल्याला महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनला फक्त पुण्या किंवा महाराष्ट्रापुरतं नाही तर नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियनने डायरेक्ट ॲफिलिएशन दिलेलं आहे, इंटरनॅशनल ॲफिलिएशन दिलेलं आहे आणि त्याची संपूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे आणि भारताची प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे। आज त्यासाठी आज NSCIचे आपल्याकडे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आले होते आणि हे संपूर्ण भारतातच नाही तर 2025 आंतरराष्ट्रीय वर्षांचं आपण संपूर्ण जगभर त्याचा घेऊन जाते। लेस्टरला मुख्यमंत्री साहेब आपण एक युकेला अण्णा महाअधिवेशन घेतले, मराठी अधिवेशन UK लेस्टरला आणि जुलैमध्ये आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांना त्यांनी मुद्दाम निमंत्रित केले, आपण जरूर यावं। महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनने ऑनलाईन पोर्टल हे सगळं केले। मगाशी आपल्याला शेलार साहेबांनी सांगितलं की सगळं तंत्रज्ञान आपण ऑलरेडी विकसित केलेलं आहे, ऑनलाईन पोर्टल केलं आहे, भारतातलं आणि जगातलं पहिलं ॲप आहे आणि त्याच्यात आपण अनेक त्याच्या गोष्टी जोडून घेतोय। या पुढच्या काळात आपण सगळीकडे आता CCTV गृहमंत्र्यांकडे आपल्याकडे गृहमंत्रीपदे मुख्यमंत्र्यांकडे आणि या सगळ्या आपण गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटला CCTV आपण जोडून घेतोय, त्याचं आपण नियरेस्ट पोलीस स्टेशनचे सिंक्रोनाइज करतोय आणि त्यामुळे पुढच्या भविष्यात होणाऱ्या घटना आपण करतो कमीत कमी कशा होतील आणि झाल्या तर त्या कशा लवकर पकडले जातील गुन्हेगार याच्याशी आपण प्रयत्न करतोय। ग्रीन सोसायटीचं गेले अनेक वर्ष आपण काम करतोय, त्याचप्रमाणे रोटरी लाईन वगैरे अनेक संस्था आपल्या बरोबर आहेत, नॅशनल कोऑपरेटिव्ह सोसायटी वगैरे आपल्या बरोबर आहेत। आता मुख्य मुद्दा जो रिडेव्हलपमेंट आपला जो सगळ्यात मी आता मुख्यमंत्र्यांना बराच वेळ भेटलो, बराच वेळ निवेदन पण दिलेलं आहे। मला माहिती आहे की त्यांचं व्यक्त थोडे 5 वर्ष भरपूर वेळ जातो पण आता त्यांना 5 वर्ष भरपूर मिळाले आणि त्यांनी आम्हाला 100 दिवसात 100 गोष्टी करण्याचे आश्वासन दिलंय। 5-8 आमच्या ज्या गोष्टी त्या प्रमुख मागण्या अशा आहेत की ज्या 2019 साली आपण एक रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंटसाठी सर्क्युलर काढले, पुनर्विकास आणि स्वयं पुनर्विकास, त्यातलं हे आता फक्त पेपरवरच आहे तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि या 2025च्या काळाची सुसंगत असं त्याच्यासाठी आपण त्याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे 2019ची नियमावली आयोग झालेला आहे पण त्याची नियमावली जो पण होत नाही तो पण त्याचा काही उपयोग नाही, तो पेपरवरच आहे। त्यासाठी ऑलरेडी रॉ अँड ड्युटीसाठी गेलेलं आहे, त्याच्यासाठी ते लवकरात लवकर होईल त्याच्यासाठी, कारण आमची त्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि स्टेट आणि जिल्हा याच्यासाठी संघीय दर्जा त्यासाठी अवलंबून आहे। 50 वर्ष आमच्या फेडरेशन झाले, मुंबई हाऊसिंगला 75 वर्ष झाली आहेत पण महाराष्ट्र एकही रिकॉग्नाइज किंवा संघीय दर्जा असलेली गृहनिर्माण संस्था नाही आहे। आमच्या खरं डिस्ट्रिक्ट एकच आहे, राज्यात एकच आहे, तरी तो लवकरात लवकर संघीय दर्जा मिळावा याच्यासाठी आपल्याला विनंती आहे। त्याचप्रमाणे डीम कन्व्हेन्स मानवी हस्तांतरण आपल्याला कल्पना आहे ही खरं बिल्डरची जबाबदारी 12 वर्ष पूर्ण किंवा हे झालं की ऑटोमॅटिक खरं त्यांचं जसं कसेल त्याची जमीन हा जसा ड्रास्टिक डिसिजन घेतला होता तसं बिल्डरना आम्ही संपूर्ण पैसे दिलेले आणि त्याच्यासाठी 12 वर्ष नोंदणीकृत झालेले त्यांचं डायरेक्ट ऍक्च्युअल प्रॉपर्टीकडे नाव लागायला पाहिजे आणि हे 3 डिपार्टमेंटची हे आहेत आपल्याकडे माहिती आपल्याला की सहकार खातं, त्यानंतर IGR कडे जातं स्टॅम्प ड्युटीसाठी आणि प्रॉपर्टी काढून आलं, या तिघांचं आपल्याकडे सगळे आकडेवारी सगळे आकडे तर याच्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया पाहिजे। नागरिकांना हेलपाटे मारणं फार अवघड असतं तर त्यासाठी आपण जरूर लक्ष घालावं। दुसरा बिगर शेती ब्रिटिशांच्या वेळेचा आउटडेटेड कायदा आहे तो गेले आम्ही अनेक वर्षात येते 50-20 वर्षाची आर्यस्थानी हे मागितलेली हायकोर्टात याचिका प्रलंबित आहे, सुदैवानं आपण त्याला स्टे दिलेला गेले 4ही गव्हर्नमेंटनी, पण या पुढच्या याला लागणार नाही पण पूर्वीच्या सोसायटींचं काय किंवा बँका पद्धतीचं किंवा शाळा कॉलेजसाठी काय हे आपण जरूर लक्ष घालू, मला खात्री आपण लवकर निर्णय घ्याल। टँकरमुक्त संस्था, कारण टँकरमुक्त आता माहिती मी काय उदाहरण घेत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती मी विचार बोलणे आता पूर्वीचे जे आमदार होते त्यांनी आता पुढाकार घेऊन केलं की माझ्या भागात एकही मी टँकर देणार नाही, सगळीकडे पाईपलाईन येईल। मला खात्री या 2-3 वर्षात संपूर्ण टँकरमुक्त संस्था होतील।
सहकार कायद्याची ऑनलाईन सहकारी आता 5 गव्हर्नमेंटची डिपार्टमेंट ऑनलाईनसाठी प्रक्रिया चालू केलेली आहे. त्याच्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी ऑनलाईन करावं, थकबाकी वसुलीसाठी ऑनलाईन करावं, त्यासाठी लागणारं ॲप आम्ही स्वतः डेव्हलप केलं. त्यासाठी संपूर्ण फेडरेशन आम्हाला आपण मदत करू. त्याचप्रमाणे कंटिन्यू अपार्टमेंटसाठी ऑलरेडी आपल्या सहकार आयुक्तांच्या खाली आपण हे दिलेलं आहे. तर त्याच्यात लवकरात लवकर सुधारणा होणं आवश्यक आहे. तर त्यातही घालावं. जिल्हा आणि आमच्या राज्य महासंघात कार्यालयाची आवश्यकता आहे. कारण हे सगळं रिटायर झालेली माणसं काम करत असतो. तेव्हा प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्याचा आम्हाला कार्यालय द्यावं. त्याचप्रमाणे सहकार संवाद हे ऑनलाईन पोर्टल आहे आमचं. ते आपण जास्तीत जास्त हे करायचं की फ्लॅट भाड्याने द्यायचा आणि विकास जरी असेल तर याच्यात पोर्टलवर आपण करू शकतो. ऑनलाईन ही सगळी आपण आता सगळं ॲप हे सगळं आपल्या मोबाईलवर आलेलं आहे. तर मला खात्री आहे की येणाऱ्या, कारण आता डबल इंजिन ट्रिपल इंजिन नाहीये, आपलं तुम्हाला सगळे एकत्र येऊन आता सगळं सहकाराच्या काम करतायत. तर येणाऱ्या 2 वर्षभरातच आपण या 2025 आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा संपूर्ण तुम्ही आपण लवकरात लवकर या सगळे आमचे प्रलंबित प्रश्न ते नक्की कराल. याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की यासाठी अर्थ खातं, नगर विकास खातं, सहकार खातं याची एकत्रित मिटिंग आमच्या फेडरेशन घेणं आवश्यक आहे. तर ते आपण जरूर करा याची मला खात्री आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.